भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे जळगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। जळगावची उमेदवारी करण पवार यांना जाहीर झाली आहे। मग ठाकरे गटामध्ये प्रवेश करून उन्मेष पाटलांनी नेमकं काय साधलंय जाणून घेऊया त्या रिपोर्टमधून। जळगावमध्ये ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का। उन्मेष पाटील यांच्या हाती ठाकरेंचं शिवबंधन। करण पवारांना उमेदवारीमुळे जळगावात नवा ट्विस्ट। जळगावचे भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला। उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशाने जळगावमध्ये भाजपाला मोठं खिंडार पडलं। विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाच्या विद्यमान खासदारानं महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे। असं असल्यानं ठाकरेंकडून भाजपाला हा मोठा धक्का मानला जातोय। वापरा आणि फेकून द्या, काम झालं की फेकून द्या, ही जी काय भाजपाची वृत्ती आहे, तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारली। आणि काळजी करू नका, हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह का एकदा फिरला की मोठे मोठे जे काय उंडके तरंगतात ते उंडके सुद्धा वाहून जातात, तशी भाजपची अवस्था होणार आहे। जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी धारीतले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी चेंजच्या ऐवजी रिव्हेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं। मी समजून घेतलं की नको मान, नको सन्मान, नको पद, पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे। अंतर्गत राजकारणाला कंटाळून उन्मेष पाटील यांनी भाजपाची साथ सोडली असा दावा केला। 2019 मध्ये भाजपानं स्मिता वाघ यांचं तिकीट ऐनवेळी कापून उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली। 7,13,874 मतं मिळवून उन्मेष पाटील यांनी विजय देखील मिळवला। राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा तब्बल 4 लाखांहून अधिक मतं घेत पराभव केला। 2024च्या लोकसभेसाठी उन्मेष पाटील यांची दावेदारी भक्कम मानली जात होती, पण अंतर्गत राजकारणातून तिकीट कापल्यानं उन्मेष पाटील यांनी थेट ठाकरे गटाची वाट धरली। दरम्यान उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तरीही जळगावची उमेदवारी करण पवार यांच्या पदरी पडली आहे। करण पवार हे उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय। पारोळा नगरपालिकेत भाजपकडून करण पवार हे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले, तर मराठा समाजाचा तरुण चेहरा म्हणून करण पवार यांची ओळख आहे। आतापर्यंत चर्चेत नसलेल्या करण पवार यांना जळगावची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। करण पवार यांनी देखील उन्मेष पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलं। उमेदवारी खासदार आमदार महत्त्वाचं नाही, पण ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली, मला मान नको, मला सन्मान नको, मला पद नको, पण ज्या पद्धतीने अवहेलना कार्यकर्त्यांची होते, प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसमट होते, विकासाच्या ऐवजी विनाशाची, बदल्याच्या ऐवजी म्हणजे बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये, ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरू होता कामा नये। उन्मेष दादांचा प्रवेश म्हणजे हे काही उमेदवारी आहे का, परंतु आपण साऱ्यांनी बघितलं, आपल्याला राजकारणाच्या पलीकडे एक उदाहरण आज या ठिकाणी बघायला मिळेल। एक मैत्री निभवणारा त्या ठिकाणी आपल्याला मित्र, ज्यांनी स्वतःला खासदारकी मिळणं सहज शक्य होतं, परंतु एक मित्रासाठी त्यांनी निर्णय घेतला। दुसरीकडे भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी देखील लढण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलंय। जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहोत आणि तो गुण सगळ्यांनी जोपासावा अशी अपेक्षा असते। आणि हा जो निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय, तो प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल, काही हरकत नाही आहे। युद्धभूमी आहे, युद्धावर लढण्याचं काम असं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने युद्ध लढत असतं, त्या पद्धतीने आम्ही हे युद्ध लढू। महाविकास आघाडीत जळगावची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे। जळगावमध्ये सुरुवातीला ठाकरे गटाची ताकद होती, पण तिन्ही आमदारांनी बंडखोरी केली, त्यामुळे ठाकरे गटाची ताकद ही कमी झाली। त्यात आता उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानं ठाकरेंना किती फायदा होतो हे येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल।
गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.